नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षितिजा एका चेअरवरती बसलेली असते. त्यावेळी पौर्णिमाला राग येतो आणि ती भूमीला म्हणत असते, तिला सांगता येत नाही का? तिला आत्ताच्या आत्ता तिथून उठायला सांग. त्यावेळी क्षितिजा म्हणते, नाही, मला इथेच बसायचंय. तर रागिनी तिला ढकलून देऊन उठवते आणि तिला म्हणते, पुन्हा या खुर्चीवर बसायचं नाही, नाहीतर फटके देईन हा. त्यानंतर आता आकाश भूमीला म्हणत असतो, आत्याच्या विरोधात असलेले सगळे पुरावे त्या एव्हिडन्स रूममध्ये जळून खाक झालेत. पण कुठे ना कुठे काही ना काही क्लू मागे राहिला असेलच. आणि त्यानंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर आकाश आता फाईल्समध्ये तिच्या विरुद्ध काही भेटते का ते बघत असतो. तो भूमीला सांगतो आणि मी आणि बलदेव आता त्याबद्दलच काही भेटतंय का ते शोधणार आहोत. आता आकाश फाईलमध्ये शोधत असताना रागिनी मागून येते आणि म्हणते, तू. परंतु खरं तर आता जेव्हा रागिनी ऑफिसला यायला निघालेली असते त्यावेळी तिथे कोणीतरी लिहून ठेवलेलं असतं, मला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे रागिनी. आणि हे सगळं बलदेवसुद्धा बघतो. तुम्हाला काय वाटतं, बलदेवला आणि आकाशला रागिनीच्या विरोधात काही भेटेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.